चला चला रुद्रांश चला मैदानामध्ये चला। दोन अंपायर सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये जाण्याकरिता। त्यानंतर चला रुद्रांश 11 ची प्लेइंग 11 मैदानामध्ये दाखल होईल। चला रुद्रांश 11 मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सामन्याला जशी सुरुवात होईल तसं मायक्रोफोन वरती आपण आमंत्रित करूयात मनोज वाघरे सरांना। त्यांचा आवाज आपण गेले 4 दिवस ऐकतोय आणि आता देखील आपण त्यांना ऐकणार आहोत। चला मराठा वॉरियर्स आपले बॅटर्स पाठवून द्या, करूया सामन्याला सुरुवात। ज्या ठिकाणी शुभेच्छा देऊयात दोन्ही संघांना। मनोज वाघरे सर। सत्वे कोण आहे? आहे सर्व मान्यवरांना की आपण मुख्य व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे आहे। आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की आपण आपली आता जागा पकडा, कारण सुपर डुपर हिट क्रिकेटच्या पटलावरचा एक मोठा सिनेमा हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा तयार व्हा। आपण पाहतोय शेवटचा क्षण, ज्या अर्थाने एक वर्षभर या क्षणाची आपण वाट पाहतो, दिवाळीची वाट पाहतो आणि दिवाळीत जितक्या फटाक्यांची वाट पाहतो तितकी या NPL ची वाट पाहतो आणि ही वाट आता संपलेली आहे, कारण अंतिम मुकाबला ग्रँड फिनाली सुरू होते। दीपेश माने सर। नवी आशा नवी दिशा आधुनिक क्रिकेटची नवी परिभाषा घेऊन नक्कीच ग्रँड फिनाली मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी मनोज वगैरे या अंतिम मुकाबल्यात शेवटच्या द्वंद्व युद्धामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। हर सर झुक जाए वो मंदिर है, हर नदी बह जाए वो समंदर है। जीवन के इस रणभूमि में दोस्तों जंग तो होते लेकिन हर जंग जीत जाए वो सिकंदर है। कोण जिंकणार पडलेला प्रश्न आहे। 2025 पर्व 4थ्याचं टायटल कोणाच्या नावावर जाणार यासाठी नक्कीच एक मोठं युद्ध, मोठं द्वंद्व तुमच्या आमच्या समोर आहे, जिथे आपण पाहतोय आपापल्या ग्रुपमध्ये टॉप झाले, सेमी फायनल मध्ये नॉकआउट राऊंड मध्ये सुद्धा विजेते झाले आणि 2 संघ बघता बघता अंतिम फेरी सुद्धा गाठलेली आहे, जिथे आपण पाहतो एका बाजूला मराठा वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला रुद्रांश 11 यांच्यामध्ये शेवटची लढत आहे। 16 संघ आपल्या परिसरातील 240 खेळाडू हे प्रत्यक्ष मैदानात उतरले आणि हो सर्वोत्तम खेळ या 2 संघाच्या खेळाडूने केला आणि म्हणूनच की काय या अंतिम क्षणाकडे जाताना त्यांच्याकडे कॅमेरा मॅजिक मोमेंटचा सुद्धा आलेला आहे। सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे आणि दोन्ही संघांना सुद्धा शुभेच्छा असतील। जिथे आपण पाहतोय मराठा वॉरियर संघाने टॉस जिंकला आहे आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आजची संध्याकाळ खूप खास आहे। आज हे मैदान खऱ्या अर्थाने प्रेक्षकाने ओव्हरफ्लो झालेला आहे, फुलून उरलेला आहे। प्रेक्षक जेवढे आहेत तेवढेच व्यासपीठाच्या समोर आता मात्र मान्यवर सुद्धा आहे। सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे आणि अंतिम क्षणाकडे जातो। क्रिकेटचा खेळ तुम्हाला वेळ लावतो। आता तर निजामपूर वासियांना ठार वेळ केलेला आहे। प्रत्येक जण आपापल्या घरची कामं, ऑफिसची कामं बाजूला ठेवून कुठे आलाय तर या क्रीडा नगरीमध्ये आलाय, जिथे आपण पाहतोय माणगाव तालुक्यातील एक प्रसिद्ध मैदान, ज्यांना खऱ्या अर्थाने
चंदू सरांनी नाव सुद्धा दिलेले आहे क्रिकेटची धर्मशाळा आणि ही माणगावची धर्मशाळा आहे. इथे क्रिकेट आणि क्रिकेट खेळलं जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू पडेल परंतु पहिल्या चेंडूला सामोरे जात आहेत राहुल भक्कम, मराठा वॉरियर्सचे मुख्य योद्धे, किंबहुना किल्लेदार म्हणावे लागेल. आणि हेच राहुल भक्कम सातत्यपूर्ण चांगला पायार असतात आणि पहिल्या चेंडूला सामोरे जातील. गणपती बाप्पा मोरया म्हणून या नक्कीच पहिल्या चेंडूला सामोरं जाऊ. परंतु इतक्या अडचणी येऊन जे आयोजकांनी केलं काम आणि यशस्वी चेंडू पडतोय. आयोजकांसाठी जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या. 1 वर्षाची मेहनत शेवटच्या क्षणाला येऊन पोहोचलेली आहे आणि पहिला बॉल पडतोय. पहिला चेंडू राहुल भक्कम यांच्यासाठी मिड विकेटला टोळवलाय. तिकडनं मात्र आपण पाहतोय चेंडू फुटबॉल स्टाईलने अडवलाय. प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि प्रयत्नाने यश सुद्धा येतात. हे याही वेळेला आपण पाहिलं. बराच वेळ असं वाटत होतं सगळ्यांना की ही सीमारेखा पार करेल, परंतु शेवटच्या क्षणी तो चेंडू अडवला. आपण पाहतोय धावा आल्या 2 आणि डावाला सुरुवात झाली आहे. मराठा वॉरियर्स आज मात्र ही ताकद दाखवणार आहेत. बॅटिंगच्या माध्यमातून प्रथमतः सामोरे जात आहेत. याही वेळेला आपण पाहतोय वेगळं करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि तिकडे मात्र आपण पाहतोय संतोष काशीद हे सुद्धा एक मोठं नाव नॉन स्ट्राईकला आहे राहुल भक्कम यांच्या समोर. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय समेश माडिक, सर्वाधिक NPL 4 मधला चर्चेतील खेळाडू आणि त्याही खेळाडूला पॉइंटच्या दिशेने टोळाला. चेंडू जातोय सीमारेखा पार, येतोय चौकार. 4 धावा. येणाऱ्या काळात काम करणार आहेत. माणगाव प्रीमियर लीगचे सर्व आहेत आणि हो क्रिकेटसाठी एक मोठं सुद्धा काम करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संतोष काशीद आहेत, त्यांना साथ देत आहेत. परंतु सकाळपासून पाहतोय राहुल भक्कम यांचं प्रेम ऑफ साईडला जास्त आहे. तिकडनं पटके सजवता येत आणि तिकडनं धावांची लयलूट सुद्धा करता येत. वरुण राजाचं मानावं तेवढं आभार नक्कीच आहेत आणि भैरवनाथाची कृपा सुद्धा आपल्याकडे आहे. आणि म्हणूनच की काय अंतिम क्षणी योग्य क्षणी चाललोय आपण. याही वेळेला समेश माडिकचा फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील आणि हो राहुल भक्कम यांचा खेळ खलास होतोय. पहिल्या विकेटचं पतन. पेशमाने लवकर यायचंय. आपण पाहतोय मराठा वॉरियर्स पहिली विकेट गेलेली आहे. राहुल भक्कम जी भक्कम सुरुवात करण्यासाठी सकाळपासून जाणले जातात, किंबहुना सातत्यपूर्ण क्रिकेटमध्ये कामगिरी करतात. आज मात्र स्वस्त्यात बाद झाले आणि मराठा वॉरियर्सला पहिला धक्का, पहिला हादरा भेटलाय. जिथे आपण पाहतोय सन्माननीय सुनील साहेब कदम यांचा हा संघ आहे आणि आज रायगड भूषण आहेत ते आणि त्यांचा संघ सुद्धा कार्यरत आहे. फायनलमध्ये दाखल झालेत, कामगिरी चांगली केलीत, परंतु अजून काम संपलेलं नाही. कारण इथून एक मेगा फिनाली जिंकून तुम्हाला टायटल नावावर करायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंश दाखल झालेला आहे. सातत्यपूर्ण हे सुद्धा चांगली कामगिरी करत आहेत आणि हो आता मात्र त्या कामगिरीला एक उंचीवर घ्यायचं आहे. समेश माडिक उजव्या यष्टीच्या बाहेर हलक्या हाताने पॉइंटला टोळवलाय. रक्षात्मक क्रिकेट पाहायला भेटलं, सेन्सिबल क्रिकेट अंशला पाहायला भेटलं. राहुल भक्कम गेले. ही मालिका तोडायची असेल तर एखादा डॉट बॉल आणि त्याहीपेक्षा एक धाव काढून पुढे न्यायचा हा सामना. आणि म्हणूनच की काय आपण पाहतोय जिथे एक धाव आली अंश माध्यमातून आपण पाहतोय मराठा वॉरियर्स 1 धावेने पुढे गेलाय. 7 धावा धापलकावर. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक चालू आहे आणि पहिलं सत्र सुद्धा चालू आहे. ग्रँड फिनाले आहे. बडे मंच का बडा सरपंच कोण होणार या प्रश्नाचं उत्तर देणारी ही स्पर्धा. हो शरीरापासून लांब तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा चुकी केली जाणार नाही आणि इथे परतावं लागेल संतोष यांना. आणखीन एक जल्लोष
अर्धशतक सुद्धा लावलेलं आहे. या सगळ्या गोष्टींची आठवण तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना तर तुमच्या चांगल्या गोष्टी आठवा. वाईट गोष्टी लोक सांगणारे आहेत त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, कारण चालणाऱ्याला खडे खूप रुपणारे असतात, परंतु त्याही वरून चालण्याचं धाडस तुम्ही करणं गरजेचं आहे. 2 गडी बाद झालेले आहे मराठा वॉरियरचे आणि तिकडे धावा मात्र झालेल्या आहेत 7 धावा फलकावर, जिथे आपण समेश माडिकचं पहिलं षटक हाताळलं आणि चांगल्या प्रकारे पाहायला घेतलं तर आयकॉन खेळाडू माणगाव ग्रामीण मधला एक नक्कीच आलेला आहे सूरज मस्कर. याही खेळाडूकडे लक्ष असेल तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकेश दाखल झालेले आहेत. पहिला चेंडू अल्केश आले आणि आता मात्र स्ट्राईकला जातात का, सिंगल घेतली आणि हो अल्केशला थांबावं लागेल कारण तिकडे दुसरी धाव घेण्याची गरज होती का. पडलेला प्रश्न आहे, नाजूक स्थितीत आहात, महत्त्वपूर्ण लढत आहे, शेवटचा पेपर सोडवायचा आहे, कमीत कमी चुका करायच्या आहे आणि आणखीन एक खराब कामगिरी म्हणावी लागेल बॅटरची. एकीचा कॉल होता, शेवटच्या क्षणी दुसरीचा कॉल दिला आणि तो अंगलट सुद्धा आला आणि बाद झालेले आहेत अंश जाधव, बाद सुद्धा झालेले आहेत. तिसरी विकेट गेली. यस डीजे तुमचं सुद्धा काम येणं गरजेचं आहे. खूप सारी मोठी स्पर्धा माणगाव टाकलं जाते गोलंदाजीच्या मार्फत. काय अफलातून गोलंदाजी होत आहे, अचूक मारा करत आहेत, भेदक गोलंदाजी करत आहे. समेश माडिकने 7 धावांचं षटक टाकलं आणि तिकडनं सूरज मस्करने घेतली. ही जोडी आहे ना समेश आणि सूरजची, खूप अफलातून कामगिरी करत आहे. जरा फलंदाजाचं नाव जरूर कळवा, अशा सूचना मी आता या वेळेला देणं गरजेचं नाही. मोतीराम होतेकर यांच्याकडून हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे रुद्रांश 11 संघासाठी. परंतु नवीन बॅटर आले, नाव माहिती नाही, परंतु बॅटवर घेतला चेंडू, पाठवून दिलाय खूप लांब 6 धावांसाठी. परंतु अंतर पार होत नाही. सूरजला पकडलाय हवेत सूरज मस्करने. आणखीन एक विकेटचं पतन होतंय, आणखीन एक धक्का मराठा वॉरियर संघाला. हे षटक आणलं दुसरं त्यांनी आणि धावांचा ओघ सुद्धा अडवलेला आहे. आपण पाहतोय आतापर्यंत विकेट गेलेले आहेत 4 आणि धावा झालेल्या आहेत तब्बल 14 धावा धावफलकावर. आयोजक कमिटीने खूप चांगलं काम केलेलं आहे. पुन्हा एकदा आता मात्र प्रशांत आलेले आहेत, जिथे सूरज मस्करवर प्रथमेश आलेले आहेत. पहिला चेंडू टोळवला, तिकडनं 1 धाव घेतलेली आहे. प्रथमेश याने मागच्या मॅचचे हिरो आहेत, मॅन ऑफ द मॅच त्यांनी सुद्धा मिळवलेली होती आणि त्यावर आता काम करत आहेत. धावफलक 1 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावर. निजामपूर प्रीमियर लीग माणगाव तालुक्याच्या क्रिकेटला नवे रायगडच्या क्रिकेटला नवे टेनिस क्रिकेटला एक वेगळी उंची देणारी स्पर्धा. याही वेळेला हलका त्याने गली क्षेत्रामध्ये चेंडू टोळवलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, एकेरी धाव येईल आणि हो दुसरीचा प्रयत्न, कॉल चुकलाय आणि हो चुकलेला कॉल आता किती अंगलट येतोय. डेंजर झोन मध्ये होते परंतु प्रथमेश गेले माघारी आणि वाचले सुद्धा. मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाव आली, एकेरी धावेरी धावफलक
16 वर जाऊन पोहोचलेला आहे. निजामपूर प्रीमियर लीगचं खऱ्या अर्थाने कौतुक आणि माझं भाग्य आहे महाडवरून आलोय, परंतु या क्रीडा स्पर्धेला आज आपला घटक सुद्धा मी सुद्धा घटक झालेला आहे. खूप सारं प्रेम या लोकांनी दिलेलं आहे आणि तुम्ही खूप सारं प्रेम सुद्धा केलेलं आहे. बोलण्याच्या ओघात एखादी चूक झाली असेल मोठ्या मनाने तुम्ही सुद्धा नक्कीच पोटाशी घालणार आहात, कारण यानंतर पुढच्या सत्रासाठी चंदू शेट्टी सर तुमच्या सेवेत जोडलेले आहेत. परंतु मैदानात अंतिम मुकाबला आहे, शेवटचा द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे आणि स्ट्राईकला आहेत प्रथमेश आहेत तर सूरज बसकर. आपल्या षटकातील पुढचा चेंडू, धावा येत नाही, मोठ्या धावा काढल्या जात नाही. प्रथमेश पुन्हा एकदा याही वेळेला फटका सजवलाय, मिड विकेट वरून लांब मारलाय, उंच मारलाय आणि 6 धावेसाठी मारलाय. आहे आणि 22 धावा धापलकावर. समेश माडिकने पहिलं षटक 7 धावांचं हाताळलं आणि आता दुसरं षटक मात्र सूरज बसकर यांनी हाताळलं. काय 15 धावांचं हाताळलं, 22 धावा धापलकावर. सगळ्यांना शुभेच्छा असतील. जे हारले त्यांना सुद्धा शुभेच्छा. पुढच्या वर्षी चांगला प्रयत्न करा. परंतु सगळ्यात चांगलं काम कोणी केलं तर नक्कीच संघ मालकांनी केलं, कारण संघ खरेदी केलं आणि त्या संघाने मात्र इथे आपण चांगल्या प्रकारे काम केलं. संघ होते, संघ मालक होते म्हणून तुम्ही खेळायला आलात आणि हो या संघ मालकांचं खऱ्या अर्थाने आभार आभार आभार, कारण तुम्ही आहात म्हणूनही प्रीमियर लीग आहात, तुम्ही आहात म्हणून हे खेळाडू आले आणि हो तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा अंतिम टप्प्यात गेलेली आहे. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि खऱ्या अर्थाने आभार सुद्धा असतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक मार्गस्थ होते जिथे 22 धावांचा सध्याच्या घडीला खेळ झालेला आहे आणि विकी खानविलकर दाखल झालेले आहेत. आणखीन एक उत्तम गोलंदाज जे वेगावर स्वार होऊन अचूकता आहे, त्यांच्याकडे भेदकता आहे. समोर आहेत विकीच्या धावसंख्या 22 झालेली आहे. दरम्यानच्या काळात समोर आहेत आपण पाहतोय अल्केश आहेत. अच्युतजी पोलेकर यांच्याकडून बक्षीस आलंय. तोंडलेकर यांच्याकडून बक्षीस आलेले. अच्युतजी तोंडलेकर यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. 3 षटकाराला 1500 आणि 3 चौकाराला 1000 रुपये बक्षीस तर लावलेलं आहे. 2500 षटकाराला 2500 असणार आहेत आणि चौकाराला 1500 असणार आहे. अच्युतजी खूप सारे धन्यवाद. तुमच्याही प्राइजकडे आमचं लक्ष असेल, परंतु याही वेळेला आपण पाहतोय एक धाव आली आणि धापलकावर 23. शांत आहे, शांत आहे, शांत आहे इथलं वातावरण, परंतु कोण करणार अशांत? बॉलर की बॅट्समन, बॅटर की बॉलर्स, या सगळ्यांचा लक्ष आहे तुमचं आमचं. पुन्हा एकदा प्रथमेश साठी टाकलेला चेंडू तिकडे मात्र टोळवलाय. सूरज आहे तिकडे आणि हो पकडलाय सुद्धा, परंतु प्रथमेशला एक धावेवर समाधान मानावं लागेल. फायनल मध्ये रोमांच पाहायचा आहे प्रेक्षकांना. सामना नक्कीच मराठी वॉरियरचे म्हणत असतील आम्ही जिंको, तर रुद्रांश 11चं म्हणत असतील हो आमचा संघ जिंको. परंतु प्रेक्षकांना काय पाहायचं आहे? सामन्यातली रंगत 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 पाहायची आहे, कारण गंमतच आहे क्रिकेटमध्ये जेव्हा रंगत भरली जाते. परंतु पुन्हा एकदा विकी खानविलकर येतील. याही वेळेला उजव्या एष्टीवर पॉईंटच्या दिशेने टोळवलाय, 38 सर्कल मध्ये अडवलाय, 1च्या वरती येणार नाही. एकेरी धाव आली आणि एकेरी धावी धापलक जरूर जाऊन पोहोचलाय 25 धावा धापलकावर. एक धाव जरूर आली अल्केशच्या माध्यमातून, तर तिकडे प्रथमेश आहेत. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मराठा वॉरियर्स वॉर 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 करत आहेत, युद्ध खेळत आहे. आणि मित्रांनो युद्ध खूप खतरनाक असतं. युद्धाच्या गोष्टी, युद्धाच्या कथा, युद्धाचे चित्रपट रंजक असतात. प्रथमदर्शीय युद्ध मैदानात खूप खुकार असतं, खूप घातक असतं आणि तेच पाहतोय. उडवलाय चेंडू लॉंग ऑनला, तिकडे आहेत क्षेत्ररक्षक, पकडलाय झेल आणि प्रथमेशचा खेळ खल्लास. सगळ्यांचा हा मेळावा, काय बात आहे या सामन्यामध्ये. हे उपस्थित झालेले आहे कोर कमिटी तर्फे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे.
याही वेळेला आपण पाहतोय, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या चेंडूवर आक्रमण झालं. दोन धावा आल्या आणि 2 धावेने धावफलक जरूर पुढे गेल्या. 27 धावा. मेगा फिनाले आहे, ग्रँड फिनाले आहे. आपण पाहतोय विकी खानविलकर गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये अजून सुद्धा फोड बल्लेबाजी झालेली नाही. ते होणं गरजेचं आहे. मराठा वॉरियर्स कधी वार करतील आणि हा वार आलाय का? तर नाही, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. वार होत नाही आणि या वाराला धावा सुद्धा येत नाही. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 संपलेला आहे आणि या 3 षटकामध्ये धावा जमवण्यात यशस्वी झालेले आहेत. 28 धावा धावफलकावर. आपण पाहतोय मॅजिक मुवमेंट ही वाहिनी आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण करत आहे आणि या 4 दिवसाचा लाईव्हचा खर्च सन्माननीय श्री सुशीलजी कदम रायगड भूषण समाज भूषण प्राप्त आमचे सहकारी यांनी केलेला आहे. खूप सारं धन्यवाद त्यांचं सुद्धा. आणि टी शर्टचे ह्या स्पर्धेचे मुख्य स्पॉन्सर अनंताभाऊ महाडिक यांच्या माध्यमातून 24 हाईटचे बिल्डर्स अँड डेव्हलपर कैलास आपण पाहतोय कैलासजी बंजेगा हे आहेत. त्यांचं खूप सारं धन्यवाद. सगळ्या स्पॉन्सरची नावं घेतली जातील, परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि धावफलकावर 28 धावा लागलेल्या आहेत आणि 4थं षटक मार्गस्थ होतंय. LPL निजामपूर प्रीमियर लीग पर्व 4 आणि या पर्व 4चा दिमागदार सोहळा. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि या गर्दीमध्ये चाललेला अंतिम युद्ध मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय षटक क्रमांक 4 विकीचे भाऊ राज खानविलकर आलेले आहेत. याही वेळेला खोलात टाकलेला चेंडू आणि या खोलात टाकलेल्या चेंडूवर एकच धाव येईल का? तर हो, एकच धाव येईल. अच्युतजी तोंडलेकर थांबायला तयार नाहीत. प्रत्येक चौकाराला 500 आणि प्रत्येक षटकाराला 1000 याही गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय. खूप सारं अच्युतजी तुमचं कौतुक असणार आहे. खूप चांगली कामगिरी तुमची सुद्धा. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय फटका रेंज मध्ये आला नाही. अच्युतींना एवढंच वाटतंय की फटक्यांची आतषबाजी व्हावी. पैसे द्यायला ते तयार आहेत, खर्च करायला तयार आहेत, परंतु इथे मराठा वॉरियर्स थोडेसे कमी पडतायत. धावा येत नाही. धावांचा दुष्काळ जरूर आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राज खानविलकर आले, 2 चेंडू हाताळले, आतापर्यंत एकच धाव खर्च केलेली आहे. धावा येत नाही. 29 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा जरा लाईट बघा, बंद करा. अल्केश शिगवन समोरे जातील. राज खानविलकर यांच्या उजव्या यष्टीच्या बाहेर. ओहो, शरीरापासून लांब आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये अडवला. निर्धाव चेंडूची सांगता. या डॉट बॉलची किंमत सुद्धा खूप मोठी आहे. वर्षभराची मेहनत, वर्षभर केलेले डाव आणि त्या परीने टाकलेला आता प्रतिडाव पाहायला भेटते आणि राज खानविलकर यांच्याकडून आलाय हा डॉट बॉल. खूप महत्वाचा आहे. खूप सारं चांगलं क्रिकेट. याही वेळेला समोरच्या दिशेने टोळवलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. पाहूया किती धावा येतील आणि याही धावेने धावफलक पुढे जातोय. धावफलक जाऊन पोहोचलाय. आपण पाहू शकता आता मात्र 30 या धावसंख्येवर 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. राज खानविलकर यांचं षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. मराठा वॉरियर्स बॅटिंग करत आहे, धावांच्या शोधात जात आहे आणि इकडे लॉंगॉनला टोळवलाय आणि तिकडे घेतलाय झेल. आणखीन एक विकेटचा प्रयत्न राज खानविलकर यांना भेटले. सफलता. जिथे आपण पाहतोय 30 धावांचा खेळ आतापर्यंत झालाय. 4थं षटक राज यांच्या मार्गस्थ आहे. निजामपूर वासीय क्रिकेटला किती प्रेम करतात, किंबहुना क्रिकेटचे किती वेडे आहेत. आज याची देही याची डोळा नक्कीच आम्ही सुद्धा पाहतोय. तर एक महत्वाची सूचना, एका स्पॉन्सरचा नामोल्लेख करणं राहून गेला होता आणि मराठा वॉरियर्स आपला प्रतिनिधी नाहीये, त्यामुळं कुठल्या खेळाडूचे
गुण कुणाला जातील हे आम्ही सांगू शकत नाही. कोणी कॅच पकडतंय, कोणी षटकार मारतंय, नोंद व्यवस्थित होत नाही हे लक्षात घ्या. 6 गडी बाद 30 धावा धापलकावर पुनच्चे येतील. याही वेळेला बॅटची कडा घेतली स्लिप मध्ये, स्लिप थोडीशी लांब होती, चेंडू ट्रायव्हल होऊ शकला नाही हवेत, वन बाउन्स चेंडू जातोय, धाव सुद्धा येत नाही. राज खानविलकर यांचं षटक संपलेलं आहे. 4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि आपण पाहू शकता 6 गड्यांच्या बदल्यात मराठा वॉरियर्स 30 धावा, नाममात्र 30 धावा आहेत. अजून एक षटक बाकी आहे. एक षटका पलीकडे काय दडलंय क्रिकेटच्या पटलावर, बॅटचं की बॉलचं साम्राज्य राहणार आहे याहीकडे आमचं लक्ष असेल. दीपेश सर. तर निश्चित अंतिम सामन्याचा जो सामनावीर असेल त्याकरिता आदरणीय प्रकाशजी जंगम यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज हे आपलं अनावधानानं राहून गेलं होतं अनाऊन्स करणं. हे लक्षात घ्या की अंतिम सामन्याचा जो सामनावीर असेल त्याच्याकरिता प्रकाशजी जंगम यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये हे पारितोषिक लागले. राज खानविलकरने 4थ्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या मित्रांनो आणि विकेट सुद्धा घेतलेले आहेत 2. काय अफलातून गोलंदाजी होत आहे, अफलातून 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 गोलंदाजी होत आहे. समोरच्या संघाला कसे खिंडीत पकडायची ही गोलंदाजी. याही वेळेला आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू गोलंदाजी मार्कवर येता येत. कुणाल मार्कर यांनी जर 3 षटकार मारले तर 1000 रुपये असतील. तो कभी नाही, तुला आता हिरो व्हायचा आहे. अडचण आहे तुझ्या पुढे गोलंदाजाची राज यांची, परंतु त्या प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल. डाव टाकले जातील आणि हो त्या डावाला सुद्धा प्रतिडाव टाकावे लागतील. ग्रँड फिनाले आहेत. मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहिलात तर प्रेक्षक आणि प्रेक्षक राजा या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहे. याही वेळेला राज यांचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर बॅट्समनने थोडासा पाहिला आणि नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटरने आणि नक्कीच या पंच सरांकडे आपण जाऊ. नक्कीच NPL आहेत आणि NPL साठी सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. आमचे मुख्य प्रायोजक सन्माननीय श्री अविनाशजी नलावडे साहेब यांनी खूप सारे योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री संजय शेठ गुळंबे यांनी सुद्धा मॅन ऑफ द मॅच साठी बाईक दिलेले आहे. तर बाबूशेठ खानविलकर हे मुख्य प्रायोजक आहे. सर्व दात्यांचं खूप सारं आभार आणि खूप सारं सहकार्य लाभलं म्हणून ही क्रीडा स्पर्धा जरूर झालेली आहे. आयोजन कमिटीचं बोलावं तेवढं कौतुक खूप कमी आहे, कारण खूप साऱ्या अडचणीला सामोरे जाऊन महेशजी कोंडेकर आणि राजेशजी कदम यांच्या पूर्ण टीमने खूप मोठं काम केलेलं आहे आणि ही क्रीडा स्पर्धा आज मात्र यशस्वीरित्या पार सुद्धा केलेली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय वाईट बॉलचा निर्णय टीव्ही अंपायरकडे दिलेला आहे. धावफलकावर 34 आल्यात आणि हा निर्णयाचा प्रलंबित आहे, परंतु सर्व प्रेक्षकांचं खूप सारं कौतुक आहे, कारण आपण खूप चांगल्या प्रकारे क्रीडा स्पर्धा एन्जॉय सुद्धा केली. स्वप्नीलजी साळुंके यांच्याकडून कुणाल यांच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाच्या कॅश प्राइज असणार आहे. चला टीव्ही पंच आपण पाहू. सादिक राजापूरकर आहेत, परंतु पंचांची पण खूप कौतुक करणं गरजेचं आहे. आमचे रमाकांत सर आहेत, आऊ सर आहेत आणि खानविलकर आपलं पाहतोय आपण पाहतोय सादिक राजापूरकर सर आहेत. खूप चांगल्या पंचांची कामगिरी त्यांनी सुद्धा केली. आज आपण पाहतोय शेवटच्या क्षणी एकच बोलू इच्छितो की टेनिस क्रिकेटला जो सोनेरी आवाज लाभला चंदू शेट्टी सर हे सुद्धा लाभलेले आहेत आणि फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच चांगली रुद्रांश पासून सुरुवात केलेली आहे. रुद्रांश 11 सामन्यावर पकड निर्माण करतोय का, परंतु अजून काही बॉल बाकी आहेत. राज यांचे फटकावे लागतील, टोळा सजवावा लागेल, परंतु तिकडे बॅटवर नीटचा आला नाही. एकेरी धाव आली आणि याही एकेरी धावेने दुसरीचा प्रयत्न होतोय का, थोडीशी पडपड धडपड, परंतु तिकडे फेकी झाली आणि बॅटर आउट झालेले आहेत. एक धाव आली, एकेरी धावेने धावफलक 35 वर जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचं षटक आहे पहिल्या सत्रातील. खऱ्या अर्थाने
महेशजी कोंडेकर, राजेजी कदम यांचं खूप सारा आभार की माझ्यासारख्या लांबच्या समालोचकाला या स्पर्धेसाठी जोडण्यासाठी जरूर संधी दिलीत आणि मी सुद्धा तुमची सेवा केली. जाता जाता सर्वांचं खूप आभार मानतो. या सत्रानंतर नक्की चंदू सर आपल्या सोबत शेवटच्या क्षणाला जोडतील, ज्यांचा आवाज तुमच्यासाठी खूप जवळचा आहे. 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, जिथे आपण पाहतोय शेवटचे राज यांचे काही चेंडू शेष आहेत. अंतिम मुकाबला आहे, ज्या क्षणाची आपण वर्षभर वाट पाहतोय. सगळ्यांची चमचमत्या ट्रॉफीकडे आता लक्ष लागलेलं आहे आणि राज पुन्हा एकदा सज्ज आहेत. ओहो, याही वेळेला उडवलाय आणि हो जाऊन पडलाय. आता पंच काय डिक्लेअर करतील? पंचांचं दोन्ही हात आकाशाकडे आले आणि हो या षटकार सुद्धा आलेले आहेत. 6 धावांनी नवसंजीवनी आली, एक चॅलेंजिंग टोटल आली 42 वर. आणि राजचा पुढचा चेंडू याही वेळेला आपण पाहतोय एक आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. मिडविकेटला चेंडू ट्रायव्हल होतोय. अल्केशच्या माध्यमातून एकेरी घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि तिकडे आपण पाहतोय प्रयत्न तर झाला आणि तो यशस्वी सुद्धा झाला. 2 धावा जरूर आलेल्या आहेत आणि या 2 धावेने अंतिम धावफलक जरूर सांगतो तुम्हाला. लास्ट बॉल बाकी आहे सर. लास्ट बॉल आहे सर. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल आहे. 43 धावा धावफलकावर आलेल्या आहेत आणि पहिला चौकार आला, डॉट बॉल आला, विकेट आली, 6 धावा आल्या आणि 2 धावा. ओके सर, 1 बॉल आहे. त्रेचाळीस धावा आलेल्या आहेत. 44चा पाठलाग करायचा आहे. अंतिम मुकाबला आहे. अंतिम मुकाबला आहे आणि नक्कीच ठीक आहे. या ठिकाणी आम्ही वेळेअभावी थोडा सत्काराचा कार्यक्रम घेत आहोत. आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे आमचे मित्र, सुरत शहरामध्ये क्रिकेट स्पर्धा असू दे किंवा कोणताही कार्यक्रम असू दे, आमच्या भक्कम पाठीशी उभे राहणारे, तसेच गाव ठिकाणी सुद्धा NPL म्हटलं तर एक नाव. या ठिकाणी तुम्हाला फ्लॅग दिला होता, मराठा वॉरियर्सला फ्लॅग दिला होता. हा आहे. ओके. तर मी या ठिकाणी विनंती करतो की आमचे सहकारी NPL चे संयोजक आणि पाठीराखे सन्माननीय सुमितजी रणपिसे यांचा या ठिकाणी हृदय सत्कार होणार आहे. मी या ठिकाणी विनंती करतो महेश कोंडेकर, आपण या ठिकाणी सुमितजी रणपिसे यांचा या ठिकाणी हृदय सत्कार करून घ्यायचा. हा सुमित आम्हाला नेहमी वेळोवेळी
सहकार्य करत असतो. अमोल रणपिसे आपण या ठिकाणी यायचंय. किशोर अमोल आपण या ठिकाणी यायचं. आपला शुभ असते या ठिकाणी. सुमेशजी रणपिसे पोडियमवर यायचं. या ठिकाणी त्यांचा हृदय सत्कार होत आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. त्या स्पर्धेचं एक सहकारी म्हणून सातत्याने गेली 4 वर्ष म्हणजे 4 पर्व आपण सहकार्य केलं. कॅमेरामॅन जरा नीतू एकदा या ठिकाणी यायचंय. लाईव्ह आपण पोडियमवर बघायचंय लाईव्ह. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण गेले अनेक वर्ष सातत्याने पाठिंबा देत आहात, सहकार्य करत आहात, त्याबद्दल या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण पाहतो या ठिकाणी मराठा वॉरियर संघ मैदानाचा ताबा घेताना आणि आता पुढील समालोचक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत ते म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय चंदू शेट्टे सर. हॅलो. खास या स्पर्धेसाठी आमच्या निमंत्रणाला मान देऊन आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे मित्र आणि अहमदाबाद शहरामध्ये संपूर्ण मराठा समाजाची एकमेव स्पर्धा आयोजित करणारे आमचे मित्र राहुल कालगुडे आणि चिराग पवार या दोघांचा या ठिकाणी हृदय सत्कार होणार आहे. मी संतोष पोळेकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी राहुलजी यांचा आणि चिरागजी यांचा या ठिकाणी हृदय सत्कार करायचा. सन्माननीय योगेशजी पवार साहेब सर.
घ्या सर, अंतिम सामना आहे आणि व्यत्यय नको. आपण या ठिकाणी आता सामना सुरू करणार आहोत आणि ऐकणार आहोत महाराष्ट्रातील बुलंद आवाज. टेनिस क्रिकेट विश्वाला ज्याने एक वेगळी झळाळी दिली, उंची दिली, एक आवाज दिला, 7 समुद्रा पार कडून मराठीचा बोलबाला केला, ते सन्माननीय चंदू शेट्टे सर. फायनल मॅच, दुसरा डाव. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. जाऊया दुसऱ्या डावाकडे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा धाव घेण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवर धाव घेतलेली आहे आणि या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता 44 धावा धाव फलकावर. आजचं आव्हान मात्र या ठिकाणी समोर ठेवताना पाहिलं मिळालंय. खरं अल्केश यांना पाहतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सूरज आणि सुमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 षटकांमध्ये 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघ जर पाहिलं तर आतुर आहेत या मॅचसाठी. कोण पहिला नंबर मिळवणार, चॅम्पियन कोण होणार. NPLच्या चौथ्या पर्वाचा सर्व दूरपर्यंत चर्चा या स्पर्धेची पाहायला मिळते. यावेळेला वेगात बॉल टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. एका बाजूला जर पाहिलं तर रुद्रांश 11 आहे आणि एका बाजूला जर पाहिलं तर मराठा वॉरियर आहे. यांच्यातील असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. रुद्रांश 11 बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मराठा वॉरियर, एका बाजूला जर पाहिलं तर सुमेश माडिक, एका बाजूला अल्केश. ही जोडी मैदानात एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळते. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेला स्ट्रोक खेळाय खरा, परंतु तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याकडून थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे. एक धाव घेतली, दुसरीचाही कॉल दिला गेलेला आहे. मराठा वॉरियर जिंकणार की रुद्रांश 11 जिंकणार याची चर्चा सर्वदूरपर्यंत. अच्युत तोंडलेकर साहेबांकडून प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आणि विकेटसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. दोन बलाढ्य संघ मालकांमधील देखील लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बाजी कोण मारणार आणि आज चर्चा कोणाच्या नावावर होणार. अख्ख्या तालुक्यामध्ये कोणत्या संघ मालकांनी स्पर्धा जिंकली याचीही चर्चा होते. सुशील कदम साहेब आहेत एका बाजूला आणि सागर खानविलकर साहेब आहेत एका बाजूला. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, तिकडे क्षेत्र खाली आहे, बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने. 3 फिल्डर पाठलाग करतायत. थांबेल का बॉल. तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या, तिसरीचा दिलाय कॉल आणि 3 धावा कंप्लीट देखील केल्या गेलेल्या आहेत. कमबॅक करावं लागेल. फायनल मॅच आहे. कोणत्याही मॅचपेक्षा ही फायनलची मॅच वेगळी असते. ज्या विभागाला क्रिकेट प्रेम आहे, क्रिकेट वेड आहे, असा हा विभाग. असं एकही घर नाही ज्या घरात क्रिकेटची चर्चा होत नाही, असा हा विभाग आहे. धावसंख्या 12 झाली आहे. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. विकेटसाठी जावं लागेल अल्केशला या ठिकाणी मॅचला चांगलं करायचं असेल, कारण 5 ओव्हरमध्ये धावा करायच्या त्या 44. मराठा वॉरियर्स विरुद्ध रुद्रांश 11 असा एक जबरदस्त सामना आपल्या भेटीला आलाय. प्रेक्षकांची गर्दी प्रचंड पाहायला मिळते. NPLचा हा थरार आहे आणि NPLचं यश आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल थर्डमॅनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. फक्त दिशा दिली आणि बॉल निघाला सुद्धा सीमारेषेच्या दिशेने. 4 चौकार. या विभागातील खेळाडूंकरिता एक महत्वाची आणि अगदी खेळाडूंच्या मनाला भावणारी एक सूचना येते. ज्या खेळाडूंना या विभागातील बऱ्याचशा स्पर्धा मुकाव्या लागल्या, त्यांना खेळता आल्या नाहीत, त्या स्पर्धा या दिवाळीच्या हंगामात खेळाडूंना खेळता याव्या यासाठी NPL कोर कमिटीकडून या आठवड्यामध्येच याच मैदानावरती क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंची नाराजी दूर करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. इकडे जर पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आली आहे. बाजी कोण मारणार याची चर्चा आहे. 16 धावा धाव फलकावर पहिल्याच ओव्हरमध्ये झाल्यात. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 28 करायच्यात आणि 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अंश जाधव विकेट घ्याव्या लागतील. प्रेक्षकांची मात्र प्रचंड गर्दी पाहायला मिळते. वर्षभर वाट पाहिली जाणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे खरी, परंतु पाहूयात सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे अतिशय सुंदर मैदान. सह्याद्रीची धर्मशाला म्हणून देखील ओळख आहे. चला थोडीशी घाई करायची आहे.
यावेळेला टप्प्याचा बॉल शफल झाले आणि बॉलला मात्र फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. वा वा वा, सिक्सर. धन्यवाद. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय सुमेश महाडिक. या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज या स्पर्धेमध्ये बाजी कोण मारणार? रुद्रांश 11 मारणार बाजी की मराठा वॉरियर्स? कोणता संघ जिंकणार? सुशील कदम साहेबांची टीम एका बाजूला, सागर खानविलकर साहेबांची टीम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. सुमेश बिरकावून दिलाय बॉल. लांब 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 षटकार. शंभर रन पूर्ण होत आहेत यांचे. 100 धाबा पूर्ण करतायत. फायनल मॅच आपण पाहतोय. आणखीन एक. याही वेळेला फुल टॉस. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. लगा साठी केला होता अट्टहास. शेवट गोड व्हावा आणि शेवट या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा एक फसवा चेंडू, परंतु पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात हा वाईट बॉल आहे. आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 35 वर 9 ची आवश्यकता आहे. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या. नवे तर सगळे संघ चांगले खेळले. या वर्षीच्या कित्येक आठवणी गाठीला असतील. पुढल्या वर्षी याही पेक्षा भव्य दिव्य आणि याही पेक्षा काहीतरी वेगळं घेऊन NPL 5 आपल्या भेटीला दाखल होताना पाहायला मिळणार आहे. आत्ताच उत्कंठा लागली की 5व्या पर्वात काय असेल. इकडे रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सन्माननीय दगडू परशुराम माने, आमचे दीपेश माने सर यांचे आजोबा यांचा या ठिकाणी हृदय सत्कार होणार आहे. मी आजोबा आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी पोडियमवर यायचे. तसेच आमचे सहकारी माजुर्ने गावचे ग्रामस्थ सुपुत्र राज रणपिसे साहेब यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत करतो. उंच 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 पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सर्व माजुर्नेकर मंडळी यांचा सुद्धा या ठिकाणी हृदय सत्कार होणार आहे. मित्र भरत रणपिसे, राज रणपिसे तसेच हृदय सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मॅच मध्ये या ठिकाणी समालोचकाच्या मध्ये जर कोणी या ठिकाणी लुडबुड करायला आला तर प्रेक्षकाला त्याचा राग येतो, याचं मला नक्कीच त्याची जाण आहे. परंतु या ठिकाणी मान्यवरांचा हृदय सत्कार तेवढाच महत्वाचा, कारण स्पर्धा महत्वाची. निखिल खानविलकर यांच्याकडून सुमेशच्या लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. नक्कीच या ठिकाणी निखिल खानविलकर हा आनंदी असणार आहे. एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती. संघ मालक सागर खानविलकर यांच्या उपस्थितीमध्ये संघाला सांभाळायचं होतं, ते उत्तमरित्या त्या ठिकाणी सांभाळलेलं आहे. प्रत्येक विकेटला फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. NPLच्या 4थ्या पर्वाचा चॅम्पियन होण्यासाठी रुद्रांश 11. आणखीन एक. याही वेळेला बॉल चाललाय, परंतु पाहूया तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. विकेट. आणखीन
जवळ मॅचच्या दिशेने यावेळेला उसळी होती, पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. आता विजयाची चाहूल लागली आहे रुद्रांश 11 या टीमला, कारण आलाय चौकार. चेक या ठिकाणी आर्या एंटरप्राइजेसचे संचालक आदरणीय सन्माननीय मंगेशजी पोळेकर साहेब यांचं शुभ आगमन झालं. मंगेश दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेला ढकलल्या बॉलला आणि हाई बॉल सीमारेच्या दिशेने निघालाय. NPL निजामपूर प्रीमियर लीग आणि एका धावेची आवश्यकता आहे ना. यस, एका धावेची आवश्यकता आहे. 4 धावा आलेल्या आहेत. रुद्रांश 11 चॅम्पियन होण्याच्या दिशेने विविध संघ या ठिकाणी आले आणि त्यांच्यामधील मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या खऱ्या. 16 संघ मालक आणि चर्चा या स्पर्धेची मुंबईपासून सुरत पर्यंत झाली. बाजी मारण्याच्या दिशेने वाटचाल रुद्रांश 11 सागर शेठ खानविलकर आणि कंपनी. यावेळेला समोर हा स्ट्रोक नाही तर विजयाचा चौकार आहे. चौथा पर्व चौकाराने विजय साजरा करताना पाहायला मिळत आहेत. रुद्रांश 11 सागर शेठ खानविलकर आणि कंपनी.
चला मी आयोजकांना विनंती करतोय आपल्या सर्वच चला या येस 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 चला मी विनंती करतो राजेश कदम साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण पंच आणि समालोचक यांचा सन्मान करतोय कारण त्यांना कामानिमित्त निघायचं आहे. उद्या सकाळच्या सत्रामध्ये त्यांची ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये अंपायरिंगची कामगिरी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे त्यांना इथून निघायचं आहे आता. तर मी अग्रमानांकित समालोचक आदरणीय चंदू शेट्टे सर ज्यांनी भारताबाहेरही मराठीत समालोचन केलं त्या समालोचकांना विनंती करतो. चला सर चंदू सरांचा आपण सन्मान करतोय राजेश कदम साहेबांच्या शुभ हस्ते. चला फोटोग्राफर आपण यानंतर मी विनंती करतो आमचे दुसरे समालोचक मित्र मनोज वगैरे सर आपण देखील यायचे आपला देखील सन्मान होणार आहे. 4 दिवस सातत्यानं समालोचन ज्यांनी महाड ते निजामपूर हा प्रवास करत सर आपण उपस्थित राहिलात आपला सन्मान देखील झाला. एकंदरीत कसं वाटतं या पूर्ण स्पर्धेबद्दल? नमस्कार. तसं पाहिलं गेलं तर हा विभाग माझं दुसरं घरच आहे. 3 दिवस जुन्नरला होतो आणि जुन्नर नंतर 2 दिवस इकडे आलो. जेवढं जुन्नरला एन्जॉय केलं कदाचित त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त एन्जॉय मी इकडे केलं असंच म्हणेल. कारण तुमचं जे प्रेम आहे हीच मला समालोचनासाठी एक वेगळं बळ देते. आणि केव्हाही या विभागातील पहा मी माझं नातं क्रिकेटशी जोडलं आहे आणि क्रिकेटसाठी कधी आवाज द्या तुमच्यासाठी कधी नक्कीच या ठिकाणी हजर राहील. खूप छान स्पर्धा मजा आली. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मनोज वगैरे सर आपणास विनंती करतो आपण यायचं आहे. मनोज वगैरे सर